10,000 कोटी रुपयाचा जो निधी अपूर्ण कामांसाठी लागणार आहे ते देण्याचं आश्वासित CR पाटील साहेबांनी दिलंय। मी गुलाबराव पाटलांशी चर्चा करणार आहे, मुख्यमंत्री महोदयांना पत्र देणार आहे की त्या 19 जे काय बाबी आहेत त्याची जर काही पूर्तता त्या ठिकाणी झाली तर त्याच्यातून आज महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये दीर्घकाळ रखडलेल्या या जलजीवन मिशनची कामं येत्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होतील। कारण त्याच्यातून हर घर नल से जल ही जी काही पंतप्रधान मोदींची महत्वाकांक्षी योजना आहे त्याचा लाभ महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो आहे। तिसरा महत्त्वाचा विषय, आपल्या राज्यामध्ये काही अल्पसंख्याक ओरिएंटेड तालुके घोषित झालेत। त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे। त्याचे मंत्री आहेत किरण रिजिजूजी, ते अल्पसंख्याक मायनॉरिटी अफेअर्सचे मिनिस्टर पण आहेत, पार्लमेंटरी अफेअर्सचे म्हणजे संसदीय कामकाज मंत्री आहेत। त्यांना सुद्धा निवेदन देऊन म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघातील जो प्रस्ताव मी पाठवलेला आहे जवळपास 70-80 कोटी रुपयाचा त्याला मान्यता देण्याचं त्यांना विनंती केली। या संदर्भातली नवी योजना ही लवकरच येते आहे, त्याच्यामध्ये त्याला अंतर्भाव त्या ठिकाणी करण्याचं त्यांनी आम्हाला नक्की त्या ठिकाणी केलेलं आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा कोकणातल्या 720 किलोमीटर लांबीचा आहे। त्यामध्ये लल्लन सिंग आपले जे राजीव सिंग मंत्री आहेत नितीश कुमार साहेबांच्या पक्षाचे, त्यांची बी भेट त्या ठिकाणी घेतली आणि महाराष्ट्रातील विशेष करून रायगड रत्नागिरी परिसरांतील या म्हणजे PMSSY, PMMKSY आणि FIDF अशा 4 वेगवेगळ्या योजना आहेत। त्या योजनांमध्ये क्लस्टरच्या द्वारे काही कोल्ड स्टोरेज चेन, एक्सपोर्ट ओरिएंटेड काही बाबी करायच्या असतील तर, कारण आज आपल्या राज्याला 1,000 कोटी रुपयाचं परकीय चलन उपलब्ध होतं ते केवळ या 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीतून मच्छीमारांचं जे उत्पादन होतं त्याच्यातून होऊ शकतं। याच्या जर काय फॅसिलिटी अजून वाढवल्या तर मोठ्या प्रमाणावरती परकीय चलन आपल्या राज्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते। 5वी भेट माझी झाली, मी अश्विनी वैष्णवजी जे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत यामध्ये प्रामुख्याने कोकण रेल्वे मार्गावरती कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये मर्जिंग करणं हा एक विषय आहे। त्याचबरोबर ती पेण आणि रोहा अत्याधुनिक बस स्थानकं रेल्वे स्थानकं निर्माण करणं हा त्याच्यातला विषय होता आणि काही दूर पल्ल्याच्या गाड्या पेण, रोहा, माणगाव, खेड इकडे चिपळूण रत्नागिरीपर्यंत थांबण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं। आता डबलिंग झालेलं आहे, म्हणजे कोकण रेल्वेमध्ये दुहेरी मार्ग हा रोह्यापासून तो रत्नागिरीच्या आसपासपर्यंत पोहोचलेला आहे। तो डबलिंगचा मार्ग थेट सावंतवाडीपर्यंत गेला, मडगावपर्यंत गेला तर या संबंध मार्गावरनं मोठ्या प्रमाणावरच्या दूर पल्ल्याच्या गाड्या त्याची फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी वाढू शकते आहे। या दृष्टिकोनातून त्या मंत्री महोदयांची भेट त्या ठिकाणी झाली। त्याच्यात अन्य काही मतदारसंघांतील कुठे कुठे थांबे पाहिजे होते त्याच्या संदर्भातली निवेदनं त्या ठिकाणी होती। त्याच्यानंतर मग महत्त्वाचा दुसरा विषय जो आपल्या राज्यांतील दृष्टिकोनातून जो आहे त्यामध्ये प्रामुख्याने असे जवळपास 8 ते 10 मंत्री महोदयांची भेट घेत प्रलंबित असलेल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये चालना त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला गेला। क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा खेलो इंडिया कार्यक्रमाअंतर्गत प्रश्न मी मतदारसंघापुरता सीमित बोललो, परंतु मनसुखजी मांडविया यांची भेट झाली। इंडियाच्या बैठकीमध्ये त्यांनी खेलो इंडियाच्या बाबतीमध्ये एक उत्तम प्रेझेंटेशन दिलं होतं आणि पंतप्रधान महोदयांची सुद्धा इच्छा आहे की या संबंध कॉमनवेल्थ गेम असेल, कारण 2036 मध्ये आपण एक नॉमिनेशन करतो आहोत ऑलिम्पिक आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी व्हावी, तर त्याची पूर्व तयारी म्हणून या एशियन गेम्स असतील किंवा कॉमनवेल्थ गेम असतील याच्यामध्ये भारत सरकारने खेलो इंडियाच्या कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा या क्रीडा क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिल्यात। आजच माझी बहिणींची भेट झाली, त्यांना मी विनंती केली की क्रीडा खात्याच्या मार्फत भारत सरकारकडे काय प्रस्ताव आपल्याला पाठवायचे असतील, त्याचबरोबर ती अल्पसंख्याक विभागाच्या मार्फत भारत सरकारला काही प्रस्ताव पाठवायचे असतील तर ते जर काय त्या ठिकाणी मिळू शकले
तर त्याचा फायदा आपल्या राज्यातला मिळणाऱ्या निधीसाठी त्या ठिकाणी हा प्रामुख्याने होऊ शकतो आहे. मला प्रामुख्याने हेच सांगायचं होतं की अधिवेशनाचं कामकाज जरी चालू शकलं नाही तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जलजीवन विषय हा प्रश्न महत्त्वाचा होता आणि कोकणाच्या दृष्टिकोनातून इतर जे मी सांगितले मेरीटाईम बोर्ड असेल, मुंबई गोवा रस्ता असेल, कोकण रेल्वे असेल,